नमस्कार शेतकरी मंडळी, आज मी उभा आहे आपल्या एका शेतकरी मित्रांच्या शेतामध्ये आणि तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत आहे शक्ती कंपनीचं 3 HP सोलार। मित्रांनो, आता या सोलार बद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आणि मी ज्या शेतकऱ्यांच्या वावरामध्ये उभा मित्रांनो, ज्या शेतामध्ये उभा मित्रांनो, आपण त्यांच्याशी चर्चा करू की ही कंपनी तुमच्यासाठी कशी आहे, म्हणजे तुम्हाला ही कंपनी कशी वाटली। एवढंच नाही मित्रांनो, तर ज्या कर्मचाऱ्यांनी हे सोलार यांच्याकडे फिट केलेलं आहे मित्रांनो, आपण साक्षात त्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधून घेणार आहोत मित्रांनो, कारण त्यांच्या इतका अनुभव आपल्याला नसू शकतो, कारण त्यांनी आतापर्यंत या कंपनीचे जवळपास 700 ते 800 पर्यंत सोलार फिटिंग केलेले आहेत मित्रांनो, शक्ती सोलार कंपनीचे। तर त्यांच्या एवढा अनुभव मित्रांनो आपण स्वतः देऊ शकत नाही, तर आपण या व्हिडिओमध्ये साक्षात त्यांना विचारून घेऊ की ही कंपनी शेतकऱ्यांसाठी किती फायदेशीर आहे, प्रेशर कॅपॅसिटी किती आहे, मटेरियल क्वालिटी कशी आहे मित्रांनो, आपण सगळ्या गोष्टी त्यांना याच व्हिडिओमध्ये विचारून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये कुठे जाऊ नका, व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे आणि जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुमच्याच हक्काचं चॅनल अरविंद ॲग्रोटेकला सबस्क्राइब करून टाका। शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपण मोटर सोडू, तुम्हाला पाण्याची कॅपॅसिटी दाखवू। आता पाणी भाऊ काढणार आहेत मित्रांनो, आपल्याकडे जे बसवण्यासाठी आलेले आहेत मित्रांनो आपले मित्र, ते आता डायरेक्ट मोटर आपण सोडू विहिरीमध्ये, तुम्हाला पाणी काढून सुद्धा दाखवणार आहे। शक्ती कंपनीचं सोलार, याची पाण्याची कॅपॅसिटी किती आहे मित्रांनो। आता वेळ झालेली आहे, दुपारचे 4 वाजले आहेत मित्रांनो, आणि अशा टायमाला अशा वेळेस पाणी किती निघणार आहे याची सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत देणार आहे मित्रांनो। तुम्ही व्हिडिओमध्ये कुठेही जाऊ नका, आता आपण लगेच पाणी काढून दाखवू। सगळ्यात अगोदर मित्रांनो आपण विहिरीमध्ये मोटर सोडून घेऊ मित्रांनो। सगळ्यात अगोदर मोटर सोडवण्याचं काम चालू आहे, हे बघा। आता ही मोटर आपण डायरेक्ट पाण्यात सोडू आणि नंतर याचं पाणी काढून तुम्हाला दाखवू तुमच्या समोर मित्रांनो, पाणी किती कॅपॅसिटी मारते, दुपारचे 4 वाजता पाणी किती मारू शकतं, हे कंपनी शेतकऱ्यांसाठी किती फायदेशीर आहे, हे सगळं तुम्हाला व्हिडिओ मार्फतच करणार आहे मित्रांनो। तुम्हाला सगळं बोलून दाखवण्याची सुद्धा गरज नाही, तुम्हाला सगळ्या गोष्टी व्हिडिओमधूनच समजणार आहेत। एकदम पक्का भासा मारा, म्हणजे निसटला नाही भाई, पाणी वर काढूच तर। बऱ्याच डुप्लिकेट कंपनी सुद्धा याच्यामध्ये मित्रांनो, पण हे बघा, वायर सुद्धा तुम्हाला शक्तीचं दिलंय, वायर सेपरेट कंपनी वेगळी नाही त्याच्यामध्ये। 1 मिनिट, तुम्हाला वायर घे, पलीकडे घे, वायर घे, वायर पलीकडं। हे बघा मित्रांनो, वायर सुद्धा शक्तीचंच आहे, ओरिजिनल आहे, क्वालिटी एकदम चांगली आहे। आता कंट्रोलरला कनेक्ट करू आणि लगेच याचं पाणी काढू आपण। मित्रांनो, कंट्रोलर सुरू केलेले दादांनी, आता बघा डिस्प्ले मध्ये घेतो मी तुम्हाला, मेड इन भारत। सिग्नल आलं, बघा शेतकरी मित्रांनो, आता दुपारच्या जवळपास 4:30 ते 4:45चा टाइम होते, म्हणजे संध्याकाळ व्हायचा टाइम होता मित्रांनो, तरी सुद्धा पाणी कॅपॅसिटी एकदम ओके प्रकारची आहे आणि 3 HP सोलार आहे मित्रांनो हे, तर याच्या हिशोबाने एकदम चांगल्या प्रकारची पाणी कॅपॅसिटी मित्रांनो, आणि या 3 पैकी 2 प्लेटवर झाडांची सावली सुद्धा आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता आपण पाणी काढल्याच्या नंतर आता आपण यांना साक्षात विचारून घेऊ, कारण मित्रांनो आता हे भैया आणि हे भैया
हे सोलार फिटिंग करतात मित्रांनो शक्ती कंपनीचे आतापर्यंत एकदम अनुभवी आहेत आणि त्यांनी बऱ्याच कंपन्या असे फिट केलेले आहेत. तर मित्रांनो आपण आता त्यांच्याकडूनच विचारून घेऊ ही कंपनी शेतकऱ्यांना परवडणारी आहे का, शेतकऱ्यांसाठी चांगली आहे का आणि मटेरियल हेवी आहे का. म्हणजे शेतकऱ्यांना 24-25 हजार रुपये मित्रांनो आपल्याला 3 HP मोटरीसाठी सध्या द्यावे लागत आहेत. तर तेवढे पैसे गेल्याच्या नंतर आपल्याला पैशाच्या हिशोबाने म्हणजे बजेटमध्ये आहे का सगळं. तर या सगळ्या गोष्टी मित्रांनो जे आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना प्रश्न पडतात त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मित्रांनो आपण यांच्याकडून समजून घेऊ. कारण मी आतापर्यंत बऱ्याच गोष्टींना बऱ्याच छोट्या छोट्या खेडेगावामध्ये मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरी ही सोलार कंपनी फिट केलेली मित्रांनो शक्ती सोलारचं काम हे भरपूर दिवसापासून करत आहेत आणि अनुभवी आहेत. त्यामुळे आपण त्यांना सगळ्यात अगोदर विचारून घेऊ. तर भाऊ मला एक सांगा, आता ही जी कंपनी तुम्ही फिट केली आतापर्यंत हे किती सोलार तुम्ही फिट केले अंदाजे? मी आतापर्यंत 700 ते 800 पंप शक्तीचे लावलेले. 700 ते 800 पंप, ते पण आपल्या पैठण तालुक्यामध्ये. पैठण तालुक्यामध्ये. हो. बघा शेतकरी मित्रांनो 700 ते 800 पंप म्हणजे जवळपास तुम्ही विचार करू शकता एवढे पंप लावणे म्हणजे अनुभव सुद्धा तितकाच आहे. आता शेतकऱ्यांना प्रश्न असतो की ही कंपनी शेतकऱ्यांना परवडते का, म्हणजे हे जर पंप त्यांनी घेतला ही कंपनी जर त्यांनी निवडली तर फायदा आहे का ते? हो, फायदा खूप फायदा. मटेरियल क्वालिटी कशी त्याची आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतोय मटेरियलची क्वालिटी वगैरे. आपण आपल्याला चालू करायला बी खूप वेळ झाला तरी पण पाणी बघू शकतोय. प्लेटावरती सावली आली तरी पण पाणी एक चांगलं पाणी मारते. मित्रांनो आपण ज्यावेळेस तुम्हाला पाणी काढून दाखवलं होतं ना, आता जवळपास 4:30-5:45 टाइम होऊ राहिला. लक्षात घ्या तुम्ही स्वतः शेतकरी आहेत त्यामुळे तुम्हाला अनुभव आहे त्या गोष्टीचा. आता 3 ठिकाणी म्हटलं या ठिकाणी 6 प्लेट आहे त्याच्या आणि त्याच्यापैकी 4 प्लेटवर सावली आलेली होती म्हणजे 2च प्लेटाचा सप्लाय केला आणि याचं पाणी तितकं तरी एका हिशोबाने एकदम चांगल्या प्रकारचं पाणी निघालं. तुमच्यापर्यंत आणण्याचा हेतू हाच आहे की तुम्हाला कळलं पाहिजे अॅक्युरेट शक्ती कंपनीचं सोलार तुम्ही निवडलेलं आहे, तुम्ही तुमच्या शेतामध्ये बसवलेलं आहे, पण तुम्हाला पाणी निघण्याचं म्हणजे कॅपॅसिटी किती चालते, किती वाजता किती पाणी मारू शकतं हे अंदाज सुद्धा तुम्हाला लक्षात आला पाहिजे. तर भाऊने आता सांगितलं त्यांच्या कंपनी चांगली आहे, मटेरियल हेवी सुद्धा आलेलं आहे मित्रांनो. आणि आपण याला कशा प्रकारे चालू बंद करू शकतो, म्हणजे काय काय ऑप्शन आहे आपल्याकडे चालू बंद करायला? आपण इथं स्पॉटवर येऊन चालू करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला मोबाईलवरती ऍप्लिकेशन आहे शक्ती कंपनीचं, म्हणजे मोबाईलवरती आपण याला ऑन ऑफ करू शकतो. मित्रांनो आपल्याला याच्यात फीचर सुद्धा उपलब्ध आहे, म्हणजे आपण याला घर बसल्या आपल्या मोबाईलवरती कनेक्ट करू शकतो. मित्रांनो शक्ती कंपनीचं ऍप घ्यायचं, त्याच्यामध्ये आपली पूर्ण डिटेल फिल करायची. तेवढे केल्याच्या नंतर कंट्रोलर म्हणजे जिथं आपलं सोलार पॅनल बसवलेलं आहे तिथं एक स्कॅनर तुम्हाला मिळेल, त्या ठिकाणी तुम्ही स्कॅन करायचं पूर्ण डिटेल. मित्रांनो तुम्हाला जर याच्याबद्दल थोडीशी कच्ची माहिती मिळाली असेल तर तुम्ही ते ऍडजस्ट करून घ्या, कारण भाऊ सुद्धा नवीनच आहेत. त्यांनी सोलार 700-800 बसवलेले आहेत, पण कसं असतं कधी कधी ऑन कॅमेरा बोलायला थोडासा अडखळपणा येतो मित्रांनो. तर या गोष्टी तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. आणि जर तुम्हाला याच्याबद्दल डिटेल माहिती हवी असेल मित्रांनो तर व्हिडिओच्या खाली तुम्हाला मी संपूर्ण माहिती देऊन टाकेल की याला आपण कसं मोबाईलवरती आपले कंट्रोल करू शकतो. किंवा तुम्ही जर मला कमेंट्स केली की दादा याच्यावरती आम्हाला व्हिडिओ सुद्धा उपलब्ध पाहिजे तर तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ सुद्धा मिळून जाईल. तुम्ही निष्काळजी म्हणजे एकदम बिंदास राहा, आपल्याकडे सगळ्या प्रकारचं तुम्हाला 100% मार्गदर्शन मिळणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर अजून काही शंका असेल याच्याबद्दल तर तुम्ही ती टाकू शकता. आता भाऊ ऑन कॅमेरा तुम्हाला सगळं त्यांनी सांगितलेलंच आहे. शेतकऱ्यांसाठी चांगली कंपनी आहे, हेवी मटेरियल आहे मित्रांनो, पार्ट सुद्धा चांगले आहेत आणि जास्त वेळेस सुद्धा चांगल्या प्रकारचं पाणी देण्याचं काम हे करतं. याची काय म्हणते त्याला आपण डायमेन्शन कॅपॅसिटी चांगल्या प्रकारची आहे, म्हणजे दाब उच्च दाब असतो. जास्त वेळ जरी झाला तरी तुमच्या शेतामध्ये पाणी निघू शकतं इतकी कॅपॅसिटी मित्रांनो त्याच्यावरती असते. आणि किती जरी ब्रँडेड कंपनी असली तरी डिपेंड करतं तुमचं पाण्याचं अंतर किती आहे. म्हणजे आता टेकाडावरती तुम्हाला जर पाणी न्यायचंय तर इतक्या उन्हामध्ये तिथपर्यंत पाणी येईल का नाही याचे सुद्धा अंतर असतं. कंपनी जर किती जरी ब्रँडेड असली तरी तर ती गोष्ट तुम्ही ऍडजस्ट करू शकता, ती गोष्ट तुम्हाला अनुभव असेल मित्रांनो. आपण यांच्याकडून पाहिजे तेवढी डिटेल आपल्याला मिळालेली आहे मित्रांनो. आता तुम्हाला जर याच्यापैकी काही अजून विचारायचं असेल मित्रांनो तर तुम्ही मला कमेंट्स करू शकता, मी तुम्हाला त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती देईल.